दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पेठ तहसीलदार आशा गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी डॉक्टर अप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज स्व-अभियान मार्गदर्शन शिबिर करंजाळी येथील MGM महाविद्यालय येथे पार पडले। सदर शिबिरात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांना उत्पन्न दाखला, डिजिटल रेशन कार्ड, जातीचा दाखला तसेच सामाजिक लाभाच्या योजना, PM किसान योजना, ॲग्रिस्टॅक, आरोग्य विभागातील आभा कार्ड, पंचायत समिती व कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला आणि त्या संदर्भात सखोल मार्गदर्शन देखील करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब शिंदे यांनी महसूल विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना या उपस्थितांपर्यंत मांडल्या। नागरिकांना, जनतेला ज्या सेवा आहेत त्या सेवेची किंवा त्या योजनांची माहिती देणं आणि त्या योजनांचा लाभ देणं असा अभिप्रेत आहे। याच्यामध्ये आता खंबाई साहेबांनी जी सूचना मांडली की दाखल्यांचं आता शाळा सुरू होते पुढच्या आठवड्यामध्ये आणि दाखल्यांची गर्दी वाढेल, तर याचं नियोजन आपण या अभियानांतर्गत गट शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत केलेलं आहे। जशी शाळा सुरू होईल तसं त्या शाळेमध्ये त्या मुख्याध्यापकांमार्फत आपल्याला मुख्याध्यापकांची बैठक घेऊन सर्व दाखले शाळेतच तयार करायचे आहेत। त्या ठिकाणी सेतू किंवा CSC केंद्राचे आपले जे काही कर्मचारी असतील, ऑपरेटर्स असतील, ते त्या ठिकाणी शाळेत जातील आणि त्या ठिकाणीच ते दाखले तयार होऊन त्या शाळेमध्येच त्या दाखल्याचं वितरण करण्याचं नियोजन आपण यावर्षी केलेलं आहे। दुसरा मुद्दा सांगितलं त्यांनी की उत्पन्नाच्या दाखल्याचा किंवा अन्य दाखल्याचा। उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल शासनाचं धोरण जे आहे किंवा त्याच्याबद्दल आता एक शासनानं आपले विभागीय आयुक्त जे आहेत माननीय गेडाम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमलेली आहे की ज्याच्यामध्ये एक SOP ज्याला आपण म्हणतो की प्रोसिजर कशा असावी दाखला वितरण करण्यासाठी। एक व्यक्ती आहे आपले खंबाई साहेब, तर ते काय करतात, एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी 20,000चा दाखला मागतात। पुन्हा मुलाच्या शिक्षणासाठी त्यांना काय असते 50,000चा उत्पन्नाचे दाखला आवश्यक असतो। पुन्हा दिवस तलाठ्याकडे गेले की 50,000चा जाते। पुन्हा एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा कर्ज काढायचं असेल तिथे 1 लाख उत्पन्नाच्या अट असते, पुन्हा 1 लाखाचा मागतात। म्हणजे एक व्यक्ती 20,000चा, 50,000चा आणि 1 लाखाचा दाखला मागतो, पण तो दाखला देण्यासाठी तलाठ्याकडे किंवा तहसीलदारांकडे कुठलीही कार्यपद्धती नाही। यावेळी नायब तहसीलदार गोवर्धने, पोपटराव सोनवणे, राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी मोरे, मंडळ अधिकारी म्हस्के, कातकाडे तसेच मंडळातील तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ता, गट शिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते। तसेच आदर्श शेतकरी पुरस्कृत यशवंत गावंडे, सुरेश खंबाई, करंजलीचे उपसरपंच भास्कर जाधव, आपले सरकार केंद्र कोहरचे संचालक तस्वर शेख, करंजाळीचे नितीन महाले, मिथुन चौधरी आदी उपस्थित होते। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।